पहिली बातमी येते अर्थातच राजकीय वर्तुळातनं बातमी येते विधान परिषदेसंदर्भातली, कारण विधान परिषदेच्या काही जागांच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि अजूनही कोणाचंही काही निश्चित कळत नाहीये। याच संदर्भातली अपडेट जाणून घेऊया। तर विधान परिषद निवडणूक 12 मेला होतीये, मात्र संभ्रम अजूनही कायम आहे निवडणुकीचा। याचं कारण भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मवियाच्या सर्व पक्षांचं घोडं उमेदवाराबाबत अजूनही अडलेलं दिसतंय। भाजपची यादी 30 एप्रिलला जाहीर होणार आहे, त्यामुळे अंतिम निर्णय दिल्लीत होणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडे एका जागी बच्चू कडूंना उमेदवारी मिळेल अशी माहिती आहे, तर राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या एका जागेवर 70 ते 75 जण इच्छुक आहेत, त्यामुळे भाऊगर्दीतनं एक उमेदवार निवडण्याचं आव्हान आहे। त्याचसोबत महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेकरता उद्धव ठाकरेंनी जावं असा आग्रह काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाचा आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेतात यावर सगळंच अवलंबून आहे। हा सर्व राजकीय पेच नेमका कधी संपणार आहे पाहणं महत्त्वाचं आहे। हा सर्वपक्षीय पेच नेमका काय सांगतो, सध्याची स्थिती काय आहे जाणून घेऊया। 30 एप्रिलला भाजपची पहिली यादी जाहीर होणार आहे। मुंबई वगळता राज्यातनं 5 विभागांमधून संधी दिली जाईल अशी सध्याची माहिती आहे। हे झालं भाजपबद्दल। शिंदेंच्या शिवसेनेचं काय ठरतंय? शिवसेनेच्या वाट्याला आल्या 2 जागा। पक्ष विलीन करा, आमदार व्हा, बच्चू कडूंनाही पक्षाची ऑफर दिली गेल्याचं समजतंय। तर बच्चू कडूंचा निर्णय वेटिंगवर आहे। या संदर्भात येत्या दिवसभरात म्हणजे उद्यापर्यंत हा निर्णय अपेक्षित आहे। तर राष्ट्रवादीचं काय ठरतंय? राष्ट्रवादीच्या वाटेला आली आहे एकमेव जागा, मात्र त्या एकमेव जागेसाठी इच्छुकांची संख्या मात्र उदंड आहे। 70 ते 75 जण इच्छुक आहेत। वरिष्ठ पातळीवर अंतिम निर्णय होणार आहे, ज्याकडे आता सगळ्यांचंच लक्ष आहे। कोणाच्या नावावर मोहर उमटते, शिक्कामोर्तब होत आहे, पाहणं महत्त्वाचं आहे। तर तिकडे मवियाचं नेमकं काय ठरतंय तेही अजून निश्चित नाही, कारण मवियाच्या वाट्याला आली आहे एकमेव जागा। आणि उद्धव ठाकरे, काँग्रेस, शरद पवार पक्ष हे उद्धव ठाकरेंसाठी हे दोन्ही पक्ष किंबहुना आग्रही आहेत। आता निर्णय उद्धव ठाकरेंनी घ्यायचा आहे। उद्धव ठाकरेंची भूमिका मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे। त्यांनी निश्चित असं काही ठरलेलं त्यांचं दिसत नाही। तर विधान परिषद उमेदवारी संदर्भात भाजपचा निर्णय जो आहे तो दिल्लीत होतो असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तर राष्ट्रवादीच्या एका जागेकरता 70 ते 75 जण इच्छुक आहेत। तिकडे शिवसेनेने 2 ते 3 उमेदवार दिले तरी विजय आमचाच असं सांगितलेलं आहे मंत्री उदय सामंत यांनी। पाहूया। विधान परिषदेकरता कुठली नावं आहेत, त्याचं काय होणार आहे याचा निर्णय काही मी घेत नाही, तो आमचं देशाचं पार्लमेंटरी बोर्ड घेतं। त्यामुळे तिथनं निर्णय जे काय होतील त्यानुसारच सगळे निर्णय होतील। पण एवढंच सांगतो की राजाभाऊ राऊत यांना भविष्य आहे। 70-75 उमेदवारांची त्या ठिकाणी इच्छुक म्हणून पक्षाकडे मागणी आहेच। पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, त्याचबरोबर कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांतील वेगवेगळ्या प्रादेशिक भागांतील ताकदवान जे सहकारी आहेत त्यांची मागणी निश्चितच त्या ठिकाणी आहे। जरूर या संदर्भामध्ये ज्यावेळेला वरिष्ठ पातळीवरती बैठक होईल त्याला या संदर्भातला आढावा घेऊन पक्ष नेतृत्व निर्णय करेल। प्रहार जनशक्ती पक्ष जो आहे त्या पक्षाचे स्वतंत्र ते अध्यक्ष आहेत, ते माझ्याशी भेटणार। मी त्यांना पक्ष विलीन करा म्हणून सांगणार, एवढा मी राजकारणातला मोठा माणूस आहे का? तर माझी त्यांची भेट झालेली नाही, हे त्रिवार सत्य आहे। तुम्ही म्हणतात 2 उमेदवार आहेत, 3 आम्ही उभे करणार असं तुमचं म्हणणं आहे। आता 2 उभे राहतात की 3 उभे राहतात हे सर्वस्वी एकनाथ शिंदेसाहेब ठरवतील। उमेदवार कोण असतील हे देखील एकनाथ शिंदेसाहेब ठरवतील। तुम्हाला 30 तारखेला फॉर्म भरायच्या अगोदर दोन्ही नावं कळतील। इकडे विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंनीच लढवावी अशी विनंती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली। तर उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील असं राऊत म्हणतात। तिकडे उद्धव ठाकरेंना दिवसताना निवडणूक बिनविरोध न करण्यासंदर्भात संजय निरुपम यांनी अत्यंत सूचक वक्तव्य केले। बघूया। मला एवढंच माहिती आहे की हर्षवर्धन सपकाळ हे माननीय उद्धवजींना भेटले आणि त्यांनी उद्धवजींना विनंती केली आहे की आपण ही जागा स्वतः लढावी आणि विधिमंडळात जावं। त्याच्यामागे भूमिका अशी होती की महाविकास आघाडीचं नेतृत्व विधिमंडळात एका सक्षम महत्त्वाच्या नेतृत्वाकडे असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तुम्ही जर आलात तर आपल्या सगळ्या आमदारांना एक नेतृत्व मिळेल, ही त्यांनी भूमिका उद्धवजींकडे मांडली। राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा मांडली। आता उद्धवजी आज निर्णय घेतील। शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब दोघेमध्ये खूप फरक आहे।
शरद पवार साहेब एक सिनियर मोस्ट लीडर, एक ज्येष्ठ नेता महाराष्ट्राचे, आणि त्यांच्याबद्दल एक असा होता की जर समजा ते रासवामध्ये निवडणुकीमध्ये उतरले तर त्यांना त्यांच्या समोर काहीतरी आव्हान नाही दिलं पाहिजे. पण उद्धव ठाकरे एवढे मोठा नेता नाही की त्यांना पण बिनविरोध आणण्यासाठी फक्त 9 सीटवर निवडणूक केला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.